बघा महाराज, समजे पळून गेले. यानं मात्र मित्रांच्या सांगण्यावरून जीव गमावला. जगदंब जगदंब जगदंब. राज, किल्ल्यांवर अतिशहाणपणा करून या पोरांनी आपला जीव गमावला आणि आम्ही शत्रूशी लढता लढता स्वराज्यासाठी जीव गमावला. महाराज, हे तर काहीच नाही. आपल्या गडकोटांची शत्रूनही केली नसेल इतकी वाईट अवस्था करून ठेवली या प्रेमवीरांनी आणि बेवड्यांनी. राज, हे मंदिर आठवते? किती श्रद्धेनं आपण इथं नतमस्तक व्हायचो, पण या बेवड्यांना आहे का त्याचं सोयर सुतक? रम्या, चल आज मजबूत पार्टी करू. हा, अरे हेतच पिऊ आणि हेतच पडू. अरे कोण आहे इथं बघायला आणि विचारायला? हा भाऊ, चल एकदम कडक पेक भर बघ. अरे रम्या, आता या दारूच्या बाटल्या ना हा कचरा कुठे फेकायचा? अरे भाऊ, एवढी जागा दिसतीये ना, होल वावर इजावर. भाऊ फेकना त्या मंदिराच्या माग, कोण बघतय? बघा राज, निसर्गरम्य गडाची ही अवस्था बघा. आता मला सांगा, असल्यांचं बूड का बरं नाही शेकावं? रायबा, फितुरांना सोबत घेऊन शत्रूनं केलेल्या आक्रमण प्रसंगी आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या नाहीत, तेवढ्या वेदना आज ही अवस्था बघून आम्हाला होत आहेत. जगदंब जगदंब जगदंब. महाराज, अहो या समद्यावर कडी म्हणजे ज्या तटबंदी बुरुजावर उभं राहून आपल्या मावळ्यांनी ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता अहोरात्र जीवाचं रान करून ज्या गडकोटांचं रक्षण केलं, त्याच तटबंदीवर प्रेमवीर कसे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेत बघा. राज, अहो त्यांचं म्हणणं तरी ऐका. सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? आहे ना माझ्या राजा, तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तर तुझ्या बरोबर फिरायला आले. जानू, तू म्हणाला होतास ना की तुझं नाव मी हातावर गोंदवून घेतो. ए मग दाखव ना, कुठे गोंदवलंस माझं नाव? ए सोनू, हाताचं काय घेऊन बसली? हे बघ, किल्ल्याच्या बुरुजावर लिहतो की तुझं नाव. बघा राजा, स्वराज्य निर्माण करताना तुम्ही इतकी किल्ले बांधले, पण कधी स्वतःचं नाव दिलं नाही कुठल्या गडाला. आणि हे बघा, स्वतःचं नाव बुरुजावर लिहून आपण खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटतं यांना. रायबा, आता बास. हे सगळं बघणं आमच्या सहनशक्ती पलीकडे आहे. यासाठी का आपण बलिदान दिलं? यासाठीच का आपण स्वराज्य स्थापन केलं? रायबा, आज मिथिला कोणीच नाही का या गडकोटांचा रक्षण करता? हाय ना राज, आहे. आज या भारतवर्षात अशी खूप माणसं आहेत जी इतिहासावर, गडकोटांवर आणि आपल्यावर प्रेम करतात. राज, ते बघा, तिथं जी माणसं काम करतायत ती माणसं स्वखर्चातून किल्ल्यांची निगा राखतात. कुठं पडझड झाली असेल तर दुरुस्ती करून आपल्यावरचं प्रेम व्यक्त करतात. महाराज, मंदिराच्या मागं काम करणारी ती माणसं बघा, आजच्या युगातल्या बेजबाबदार नालायकांनी केलेला कचरा साफ करून किल्ल्याची स्वच्छता करतात. रायबा, या राज्यात अजूनही काही शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी आहेत, ज्यांच्यामुळे आपला इतिहास आणि आपले दुर्ग अजून तरी सुरक्षित आहेत. अन्यथा पुढच्या पिढीला किल्ले म्हणजे काय हे फक्त पुस्तकातच बघावं लागलं असतं. महाराज, आपण इतिहास घडवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण आजची पिढी, अहो इतिहास घडवणं सोडा, पण घडलेला इतिहास जपता बी येत नाही यांना. म्हणजे आपण दिलेलं बलिदान व्यर्थ नाही. रायबा, नाही, असं म्हणून चालणार नाही. या माझ्या भरकटलेल्या मावळ्यांमध्ये तानाजी, बाजी, जीवा अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळेच माझा महाराष्ट्र सचेतन आहे. आजच्या तरुण पिढीकडे माझं एकच मागणं आहे, तुम्ही गडकोटांवर जरूर जा, मनसोक्त फिरा, आनंद लुटा. आपल्या पूर्वजांचा रक्तरंजित बलिदानाचा इतिहास जाणून घ्या.
त्या इतिहासासमोर आदरानं नतमस्तक व्हा. बुलंद आणि अभेद्य गडकोटांवर कचरा करू नका, तोडफोड करू नका. आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे गडकोट नष्ट करू नका. जगदंब जगदंब जगदंब. जय शिवराय.